काळ पुढे सरकत राहतो, पण काही कथा काळात अडकून राहतात. त्या कथा, ती रहस्ये आणि तो इतिहास. हे आहे कालपर्व. नमस्कार. उन्हाळ भटकंतीच्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण इतिहासातील, पुराणातील रोचक रंजक कथा जाणून घेतो आहोत आणि आजची गोष्ट आहे स्वामी विवेकानंदांविषयी. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका ही फक्त 5 शब्दांची सुरुवात होती, पण या शब्दांनी धर्मसंसदेच्या मंचावर उपस्थित सुमारे 7,000 लोकांना 2 मिनिटं उभं राहून टाळ्या वाजवायला भाग पाडली. ही घटना आजही स्वामी विवेकानंद यांच्या ज्ञानाची, विचारांची आणि त्यांच्या आदर्शांची साक्ष देते. हेच ते स्वामी विवेकानंद ज्यांनी इंग्रजांच्या गुलामगिरीत अडकलेल्या भारतीय तरुणांना गर्जना करून सांगितलं, उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका. या एका विचारानं लाखो कोट्यवधी भारतीयांना आपली स्वप्न पूर्ण करण्याचं बळ मिळालं आणि आजही मिळतं आहे. पण म्हणतात ना, आयुष्य प्रत्येकाची परीक्षा घेतच. स्वामी विवेकानंदांच्याही आयुष्यात अनेक कठीण परीक्षा आल्या. त्यांना दारोदार भटकावं लागलं, लोकांचे टोमणे सहन करावे लागले, भूक तहान सहन करायला लागली, प्रचंड वेदना झाल्या, तरी सुद्धा ते कधी तुटले नाही. त्यांचा संयम सुटला नाही. त्यांचा मनावरचा आणि बुद्धीवरचा ताबा कधी सुटला नाही. मन आणि बुद्धीवरती विवेकानंदांनी नियंत्रण कसं मिळवलं, अपयशावरती ते मात कशी करत गेले, आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत स्वामी विवेकानंदांचं संपूर्ण जीवन, त्यांचं बालपण आणि कुटुंब. 12 जानेवारी 1863 रोजी भारताच्या पवित्र भूमीत एका बंगाली कुटुंबात नरेंद्रनाथ दत्त यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त कलकत्ता हायकोर्टात विश्वनाथ दत्त वकिलीची प्रॅक्टिस करायचे, तर आई भुवनेश्वरी देवी मोठ्या धार्मिक, कर्तव्यनिष्ठ आणि संस्कारी गृहिणी होत्या. घरात कुठल्याही गोष्टीची कमतरता कधीच भासली नाही. नरेंद्रचे आजोबा संस्कृत आणि तत्वज्ञानाचे मोठे जाणकार होते. वयाच्या 25व्या वर्षी ते संन्यास स्वीकारून घर सोडून गेले होते. म्हणूनच अध्यात्म आणि ज्ञान हे नरेंद्रच्या आयुष्यात लहानपणापासूनच रुजलेलं होतं. लहानपणीच माणुसकीची समज नरेंद्रला आली होती. नरेंद्र लहान असल्यापासूनच धर्म, जात, श्रीमंत, गरीब असा फरक करत नव्हता. एकदा वडिलांच्या ऑफिसमध्ये हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळ्या हुक्क्याच्या नळ्या होत्या. नरेंद्रने दोन्ही नळ्या एकाच वेळी ओढून बघितल्या. वडील रागावणार तोच नरेंद्र म्हणाला, मला दोन्ही सारखेच वाटले. हे ऐकून वडील काही बोलू शकले नाही. नरेंद्र शिक्षणात आणि संगीतात अत्यंत हुशार होते. मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांचे शिक्षक होते ईश्वरचंद विद्यासागर, ज्यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता मिळवून दिली. नंतर त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. गीता, रामायण, उपनिषद यासोबतच पाश्चिमात्य तत्वज्ञान, हर्बर्ट स्पेन्सर, ह्यूम यांचे ग्रंथही नरेंद्रने वाचले. याच काळात ईश्वर म्हणजे काय, देव आहे का, असे काही प्रश्न नरेंद्रच्या मनात निर्माण झाले. रामकृष्ण परमहंस आणि आत्मबोध. अखेर त्यांची भेट झाली श्री रामकृष्ण परमहंस यांच्याशी. नरेंद्रने त्यांना थेट विचारलं, तुम्ही देव बघितलाय? रामकृष्ण परमहंस म्हणाले, हो, जसं मी तुला पाहतोय तसंच मी देवालाही पाहिलंय, पण त्याहूनही खोल अर्थानं. आणि त्याच क्षणापासून नरेंद्रचं अवघं जीवन बदलून गेलं. दारिद्र्य, दुःख आणि संघर्ष. वडिलांच्या निधनानंतर घरची आर्थिक परिस्थिती कोसळली. नोकरीसाठी नरेंद्रला ऑफिस भटकावं लागलं. भूक, अपमान, एकटेपणा हे सगळं त्यांनी या काळात अनुभवलं. आणि तेव्हाच त्यांच्या मनात एक विचार ठाम पक्का झाला, गरीब आणि असह्य लोकांसाठी हा समाज निर्दयी आहे. पण रामकृष्ण परमहंसांनी त्यांचा विश्वास ढळू दिला नाही. काली मातेपुढे उभं राहून नरेंद्रानं दुःखमुक्ती मागितली नाही, तर मागितलं विवेक म्हणजे ज्ञान आणि वैराग्य. गुरूंच्या निधनानंतर नरेंद्रनं संन्यास घेतला. भारतभर पायी प्रवास केला. गरीब, शेतकरी, मजूर यांचं दुःख जवळून पाहिलं.
आणि तेव्हाच त्यानं ठरवलं, माझं आयुष्य देशाच्या सेवेसाठी अर्पण करायचं. 1893 साली शिकागोच्या धर्म परिषदेसाठी नरेंद्र अमेरिकेला रवाना झाले आणि तिथेच त्यांना स्वामी विवेकानंद हे नाव मिळालं. 11 सप्टेंबर 1893 रोजी ज्या क्षणी त्यांनी भाषणाला सुरुवात केली, Sisters and brothers of America, असं म्हटलं आणि त्या क्षणी इतिहास घडला. 7,000 लोक उभं राहून टाळ्या वाजवत राहिले. रामकृष्ण मिशन आणि कर्मयोग. आणि यानंतर त्यांनी वेदांत सोसायटी आणि मग पुढे रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यांचा संदेश स्पष्ट होता. फक्त ग्रंथ वाचून नाही, कर्म करूनच ईश्वर प्राप्ती होते. ते म्हणायचे, गीता वाचण्यापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही देवाच्या अधिक जवळ जाता, कारण ते कर्म आहे. अस्थमा आणि इतर काही आजारपणामुळे 40 वर्षांचंही आयुष्य पूर्ण होणार नाही याची त्यांना कल्पना होती. जुलै 1902 मध्ये स्वामी विवेकानंदांनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी मागे ठेवले त्यांचे विचार, आदर्श आणि जागृत भारतासाठी एक प्रेरणा. आजही त्यांचे विचार लाखो लोकांना एक चांगला माणूस बनण्याची प्रेरणा देतात. मंडळी, ही होती गोष्ट स्वामी विवेकानंदांची. आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीज तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या उनाड भटकंती चॅनलला एव्हाना तुम्ही सबस्क्राईब केलं असेलच, पण केलं नसेल तर नक्की करा, लाईक करा आणि तुमच्या तरुण मित्रमैत्रिणींबरोबर विवेकानंदांची ही गोष्ट नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा एका नव्या गोष्टीसह.